तर आता सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणारच आहे काही दिवसामध्ये. तर लाडक्या गणपती बाप्पासाठी आपण काही ना काही गोडाचे पदार्थ बनवतच असतो. तर चला, गणपती बाप्पाच्या अगदी जवळचा आणि खूपच आवडीचा हा पदार्थ आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळणारा आहे आणि झटपट काही 10 ते 15 मिनिटात होणारा देखील आहे. तर त्याचप्रमाणे आज मी बनवणार आहे 2 ते 3 प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक. ते सुद्धा 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्ही पटकन बनवू शकता. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मी सुजातास किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. कढईमध्ये मी आता 2 मोठे चमचे भरून तूप घेतले. असं मोजून आपल्याला 2 ते 3 चमचे फक्त तूप लागणार आहे. तर यामध्ये न गाळता आपल्याला गव्हाचं पीठ घेतलंय. 1-1.5 वाटी मी यामध्ये गव्हाचं पीठ छान मस्त असं रवेदार होईपर्यंत आणि त्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला लो फ्लेमवर हळूहळू हे पीठ भाजून घ्यायचं आहे. त्याआधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, व्हिडिओला तर एक लाईक नक्कीच करा. तर अशा पद्धतीने बघा, पिठाचा सुद्धा कलर चेंज झालेला आहे आणि मस्त छान असं रवेदार देखील भाजले गेले. गॅस मी बंद केला आहे. यामध्ये आवडीप्रमाणे मी ड्रायफ्रूट ॲड केले. नंतर एका ताटामध्ये हे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे. गॅस चालू असताना आपल्याला ही प्रोसेस अजिबात करायची नाही. आता जोपर्यंत पीठ गरम आहे तोपर्यंत आपल्याला चवीप्रमाणे यामध्ये मी गूळ ॲड करते. गूळ छान हाताने असा मिक्स करून घ्यायचा. नंतर यामध्ये आवडीप्रमाणे मी 2 चमचे फ्रेश दुधावरची साय घेतली. यामुळे काय होतं की जे मोदक मी बनवणार आहे त्याला छान मस्त अशी वेगळी चव देखील येते. दुधावरच्या सायऐवजी तुम्ही 2 चमचे मिल्क पावडर ॲड केलं तरी चालेल. त्यामुळे सुद्धा खूप छान चव येते मोदकाला. तर अशा पद्धतीने गरम आहे त्यामुळे मी आधी स्पॅच्युलाने छान हे मिक्स करून घेते. नंतर आपल्याला हाताने मळता येईल तेव्हाच आपण ते हाताने मळून घेऊया. तर अशा पद्धतीने बघा छान मस्त मी हे मिक्स करून घेतले. अगदी छान मिश्रण तयार झालं. अगदी असं पकड तयार होईल असं आपलं हे मिश्रण तयार झाले. आता यामध्ये चवीप्रमाणे मी वेलची पावडर आणि जायफळ पावडर ॲड केली आहे. तर असं छान मिक्स करून घ्यायचं आणि जसे आपल्याला हवे लहान मोठे असे मोदक आपण बनवून घेऊया. आता मी हा मीडियम साईजचा साचा घेतला आहे मोदकाचा. यामध्ये डेकोरेटसाठी आपल्याला थोडेसे मी पिस्त्याचे काप घेतले आणि थोडंसं केशर वापरणार आहे. तर हे मोदक अगदी झटपट होणारे आहे, वेगळ्या पद्धतीचे आहे आणि 10 ते 15 दिवससुद्धा टिकणारे आहेत. तर अशा पद्धतीने दोघं भाग आपल्याला छान गच्च भरून घ्यायचे. अजिबात पोकळी ठेवायची नाही, नाहीतर मग आपण साचा उघडताना ते मोदक फुटतात देखील. तसं न करता दोघी साच्यांचे भाग छान असे गच्च भरून घ्यायचे आणि नंतर मग साचा बंद करून घ्यायचा. सारण भरल्यानंतर मोदकाच्या खालच्या साईडला थोडासा साचा रिकामा राहतो. त्यानंतरसुद्धा आपल्याला थोडंसं सारण भरून साच्यामध्ये पूर्णपणे सारण पॅक करायचं. अशा पद्धतीने आपले परफेक्ट असे छान मस्त कळीदार मोदक तयार होतात. तर आजचा हा पहिला प्रकार आहे गव्हाच्या पिठाचे मोदक. अगदी 10 ते 15 दिवस आरामात टिकतात आणि खाण्यासही खूप मस्त लागतात. तर चला, आजचा हा गणपती बाप्पासाठी पहिला मोदकाचा प्रकार. तर गव्हाच्या पिठाचे मोदकाचा हा प्रकार तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून नक्की कळवा. आता त्याचबरोबर आपण दुसऱ्या प्रकारचे मोदक बघणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतला आहे. अगदी बारीक रवा या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे तूप ॲड करायचं आणि रव्याला आपल्याला फक्त त्याचा कच्चापणा कमी होईल इतपत भाजायचं आहे. अजिबात त्याचा कलर चेंज व्हायला नको आणि एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे छान मस्त असा रवा भाजून घ्यायचा आहे. एक 3 ते 4 मिनटं रवा मी लो फ्लेमवर मस्त असा भाजून घेतला आहे. अगदी त्याचा कलर अजिबात चेंज झालेला नाही. आता यामध्ये आवडीप्रमाणे मी अर्धा वाटी ओल्या नारळाचा कीस घेतला आहे. तुम्ही सुका कीस घेतला तरी चालेल. तर अशा पद्धतीने आता हे ओल्या नारळाचा कीस छान असा रव्यामध्ये कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला शेवटपर्यंत लो ठेवायची, अजिबात वाढवायची नाही, नाहीतर मग रव्याचा कलर चेंज होईल आणि मोदकाचा येणारा कलर देखील चेंज झालेला असेल. तर बघा, अजिबात कलर चेंज झालेला नाही, मस्त छान भाजलं गेलं आहे. आता यामध्ये मी 1 वाटी
रव्यासाठी 1.5 वाटी दूध टाकते. 1 वाटी रव्याच्या प्रमाणाला हे प्रमाण परफेक्ट आहे. तर यामध्ये चवीप्रमाणे साखर ॲड करायची आहे. आता छान याला मस्त उकळी येते आणि हे मिश्रण असं घट्टसर याचा गोळा होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट टाकून घेते. तुम्हाला आवडीप्रमाणे जे ड्रायफ्रूट यामध्ये ॲड करायचे ते तुम्ही टाकू शकता. आता मी बदाम, पिस्ता आणि काजू यामध्ये ॲड केले आणि आपल्याला छान असा मस्त कोरडासर असा याचा गोळा होईपर्यंत हे थोडी गॅसची फ्लेम वाढवून घ्यायची. त्यामुळे हे पटकन उकळायला सुरुवात होते. सारण छान असं कोरडं व्हायला लागलं आहे. आता गॅस कमी करायचा. अगदी मस्त असं छान असं त्याचा गोळा तयार झाला की गॅस बंद करायचा. परफेक्ट झालेला आहे. अजिबात कढईला चिपकत नाही. म्हणजे मोदकाचं सारण आपलं तयार आहे. आता हे मिश्रण मी एका ताटामध्ये थंड होण्यासाठी साईडला काढून ठेवते. अगदी मोदक बनवताना थोडंसं कोमट राहील असं आपल्याला हे सारण ठेवायचं आहे. तर या सारणामध्ये मी 2 प्रकारचे मोदक बनवणार आहे. त्यासाठी मी हे जे मिश्रण बनवून घेतले त्याचे 2 भाग करून घेते आणि मी पुढे कसे मोदक बनवणार आहे ते देखील तुम्हाला सांगते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता मी साईडला जे सारण काढून घेतलं तर त्यामध्ये मी केशर भिजत घातलं होतं दुधामध्ये, ते ॲड केलं आहे. अगदी मस्त छान असे केशरी मोदक आपले तयार होतील. झटपट होणारे आहे की नाही. किंवा मग केशर दूध नसेल तर तुम्ही यामध्ये येलो फूड कलर ॲड केला तरी चालेल. मोदकाच्या सजावटीसाठी मी 2 साच्यांमध्ये केशर काड्या टाकल्या आहेत. आता त्यानंतर आपल्याला रव्याचं सारण छान असं गच्च साच्यांमध्ये भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने भरून झाल्यानंतर साचा बंद करायचा. वाटलंच तुम्हाला अजून सारण भरण्याची गरज आहे तर साचा पूर्णपणे असं सारण भरून पॅक करायचा. त्यामुळे मोदकाला येणाऱ्या ज्या कळ्या असतात छान मस्त अशा दिसतात देखील. तर आता हा मोदक आपला बघा किती छान तयार झालेला आहे. अगदी झटपट होणारा आहे. तुम्ही 3 ते 4 दिवस हे मोदक बनवून फ्रीजला देखील ठेवू शकतात. अशा पद्धतीने आजचे आपले रव्याचे मस्त लोण्यासारखे मऊसूत हे मोदक तयार झालेले आहेत. तर ही रेसिपीसुद्धा तुम्ही काही मिनिटांमध्ये देखील ट्राय करू शकता. तर दुसरा प्रकार आपला रव्याचे मोदक तयार आहेत. त्याचबरोबर तिसरा प्रकार आपण बघूया. तर तिसरा मोदक आहे आपला केशर मोदक. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की मी 1 चमचा केशर दूध, भरपूर केशर घातलं होतं आणि ते यामध्ये ॲड केलं होतं. तर अशा पद्धतीने आपला तिसरा प्रकार केशर मोदक तयार आहेत. अगदी झटपट होणारे आहे. काही मिनिटात तुम्ही हे मोदक बनवून तयार करू शकता. अशा छान छान मोदकाच्या रेसिपी जर तुम्हाला या चॅनलवर बघायच्या असतील तर प्लीज एक कमेंट करून नक्की कळवा. मी तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की बनवेल. तर चला, अशा छान छान मोदकांच्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तर भेटूया पुढच्याच अशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये.